राजा आता मुख्य मंडपातून विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी त्याचं हे रूप डोळ्यामध्ये साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये भाविकांनी अलोट अशी गर्दी केली आहे। पुष्पवृष्टी केली जाते, गुलाल उधळला जातोय, ढोल ताशांचा गजर या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतोय। त्याचबरोबर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी हाक किंवा तशी साथ आता या लाडक्या गणपती बाप्पाला घातली जाते। तर मुंबईमध्ये लालबागचा राजा असेल, मुंबईचा राजा असेल, तेजुकाया मेन्शन गणपती असेल, त्याचबरोबर चिंतामणी असेल, असे सर्वच गणपती आता विसर्जनासाठी मार्गस्थ झालेले आहेत। इतरही मंडळांचे गणपती आता विसर्जन मिरवणुकीसाठी रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबईच्या सर्वच रस्त्यांवर अशा प्रकारे ही तुफान गर्दी आपण पाहतोय। गुलालाची उधळण केली जाते, ढोल ताशांचा गजर सुरू आहे, डीजेच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसते। असं असलं तरी साश्रू नयनांनी किंबहुना जड अंतकरणानं लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय। 9 दिवस मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर लाडक्या बाप्पाला त्याच्या आवडीचा लाडका असा मोदक खाऊ घातल्यानंतर, मोदकाचा प्रसाद दाखवल्यानंतर आज मात्र या लाडक्या बाप्पाला विसर्जनासाठी निरोप देण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी अंतकरण जड आहे, मन हेलावलेलं आहे आणि अशा जड अंतकरणानेच आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकर हे रस्त्यावर उतरल्याचं आपण पाहू शकतो। गणपती हा प्रथम पूज्य असतो, त्याचबरोबर गणपतीला गणाधिपती, दिशांचा स्वामी, प्राणशक्ती वाढवणारा, विघ्नहर्ता, विवेकबुद्धी निर्माण करणारा, ज्ञानदाता आणि विद्या देणारा विद्यापती, चित्त शांत करणारा, नादभाषा आणि प्रकाश भाषा यांचं एकमेकांमध्ये रूपांतर करणारा, संगीत आणि नृत्य यामध्ये प्रवीण, त्याचबरोबर वाग्देवता, जीवाला जन्म घेणारी, अनुमती देणारा, साधनेला योग्य दिशा देणारा, देवतांकडून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींमध्ये समतोल राखणारा आणि लवकर प्रसन्न होणारा असा हा आपला लाडका गणपती। आणि त्यामुळेच अशा या लाडक्या गणपतीला आज निरोप देत असताना मात्र अंतकरण जड झालेलं आहे। 9-10 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईकर या ठिकाणी रस्त्यांवर उतरल्याचं पाहतो।